नमस्कार. आज आपण एक पुन्हा नवीन गळ्याची डिझाइन बघणार आहोत. त्याच्यासाठी मी उंची घेतलेली आहे 15.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि गळ्याचा मुंडा घेतलेला आहे पावणे 6 घेतलेला आहे. आणि हे आता मी गळा कट करून घेत आहे अस्तरवरती. गळ्याचा मधला जो हिस्सा आहे तो आधीच कट करून घेत नाही आहे मी, कारण आता कॅनव्हास पेपर लावून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे तिथला पॉइंट मी तसाच ठेवलेला आहे. आता आपण कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरवर मी आधीच डिझाईन आखून घेतलेली आहे. ही बघा, हे आधीच मी आखून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ठेवायचे आहे. असा गळा ठेवून आणि त्याला जोडून घ्यायचं आहे. आता मी त्याला पिना लावून घेते, म्हणजे कुठेही कापड सरकू नये यासाठी पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई अगदी सावकाश मारायची आहे. गळ्याचा शेप व्यवस्थित आला पाहिजे आणि या कोपऱ्याला पूर्णपणे पुऱ्यापर्यंत मारायची आहे. आणि असं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. शिलाई पूर्णपणे मारून झाल्यानंतर कॅनव्हास पेपर आपल्याला कट करायचा आहे. आता आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे पिना काढून. हे पहा, मी कटिंग करून घेते. आता देखील मी मधला पॉइंट कट केलेला नाही, कारण त्याला अजून फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि फॅब्रिक सरकू शकतं, त्यामुळे पॉइंट बिघडू शकतो. त्याच्यासाठी आधीच कट करून घ्यायचं नाही. पॉइंट मी तसाच ठेवलेला आहे. आता हा फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावरती आपण हे उलट्या साईड पेपर येईल अशा प्रमाणे ठेवून घ्यायचा आहे. आणि ह्याला देखील आता पिना लावून घ्यायच्या आहेत, तर फॅब्रिक कुठेही सरकणार नाही. आता मी परत याला पिना लावून घेऊनच शिलाई मारून घेते. हे बघा, मी पिना लावून घेतल्या आणि आता शिलाई मारून घेते. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही डिझाईन खूपच सोपी आहे. पटकन करू शकतात. आता अशा प्रकारे मारून घेऊन आता फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. आता आपला पॉइंट कट केला तरी चालतो. हा मधला पॉइंट आता मी कट करणार आहे. हा पहा, कट करून झालेला आहे. आता हे कट करून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. जे कट्स काळजीपूर्वक मारायचे आहेत ते शिलाईपर्यंतच मारायचे आहेत. शिलाईच्या बाहेर पण जायचे नाहीत, शिलाई सोडून पण मारायचे नाहीत. असे मी पुरे कट्स मारून घेतले आणि आता फॅब्रिक उलटवून घ्यायचं आहे. व्यवस्थित उलटवून घ्यायचं आहे. कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे पहा, मी घेतलेले आहे आणि त्याच्यावर आता फिनिशिंग शिलाई, दाबटी शिलाई मारून घ्यायची आहे. ही दाब शिलाई सावकाश मारून घ्यायची आहे. कुठेही चून पडू द्यायची नाही, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये चांगला दिसतो. चून पडला तर त्याचं लूक बिघडतं. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर हे पहा, आता साईड कट मारून घ्यायचे. आपल्याला सगळ्या साईडनं शिलाई मारून घ्यायची चारी बाजूने. मी मारूनच घेऊन तुम्हाला दाखवत आहे आणि मी खालील कमरपट्टी पण जोडून घेतलेली आहे बघा. आणि आता आपलं जे पॉइंट्स आहेत मधले 2, त्याला मी नॉक लावून घेणार आहे. मी नॉक आधीच तयार करून ठेवले होते. दोन्ही नॉक्स दोन्ही साईडला लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तिथं मध्ये बटन लावायचं असेल तर बटन देखील लावू शकता. ते देखील खूप सुंदर दिसतं.
पण मला नॉक लावायचे आहे, त्यामुळे मी नॉक लावत आहे. आता हे माझं नॉक लावून तयार आहे आणि वरच्या साईडने मी आता नाजूक अशी लेस लावून घेत आहे. ही लेस त्या साडीला मॅच होत होती म्हणून मी लावत आहे. याच्यामुळे डिझाईन खूप छान उठून दिसेल. लेस जरी नाही लावली तरी पण डिझाईन खूप सुंदर दिसेल. हे अशा प्रकारे लावून घ्यायचंय. डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. झाल्यानंतर कशी वाटते तुम्हाला मला कमेंट करून सांगा. डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन डिझाईन पाहता येतील. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आता माझी पूर्णपणे लेस लावून झालेली आहे. आणि अशा प्रकारे आता डिझाईनचं लुक तुम्ही बघू शकता. पूर्णपणे आता तयार झालेले आहे बॅक डिझाईन. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. थँक यू. हा फायनल लुक आहे.